लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर व गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन परिमंडळ 2 कार्यक्षेत्रात दिनांक 4 जून 2025 रोजी कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे। त्या दृष्टीने नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील पोस्ट हद्दीत दिनांक 4/6/2025 रोजी कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यासाठी श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर यांनी सह पोलीस आयुक्त अंबड व नाशिक रोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते। मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, शेखर देशमुख सह पोलीस आयुक्त अंबड विभाग व डॉक्टर सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांनी अधीनस्थ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून परिणामकारक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून खालीलप्रमाणे कारवाई करून घेतली आहे। रेकॉर्डवरील 184 गुन्हेगार चेक करून पोलीस स्टेशनला आणून चौकशी करण्यात आली। तडीपार असलेल्या गुन्हेगारापैकी 63 तडीपार गुन्हेगारांना चेक करण्यात आले, मिळून आले नाही। उपनगर व नाशिक रोड पोस्ट हद्दीत अनुक्रमे इसम नामे विकी शांताराम जावर व अमीर मुराद तांबोळी यांच्या ताब्यात घातक हत्यार मिळून आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। टवाळखोर 121 इसमांवर मपोका कलम 112, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कलम 163 प्रमाणे मनाई आदेश बजावणी केलेली तसेच गोवंश गुन्ह्यातील असे एकूण 35 गुन्हेगार चेक करिता ते मिळून आले नाहीत। नजीकच्या काळात संपन्न होणारा बकरी ईद सण उत्सवाचे व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील सर्वच प्रकारचे गुन्हेगारांना अचानकपणे कॉम्बिंग, ऑल आउट, नाकाबंदी इत्यादी कारवाई चेक करून घर झडत्या घेऊन तसेच डिजिटल तंत्राचा वापर करून परिणामकारक अशी कारवाई संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सुरू राहणार असल्याचे मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर यांनी सांगितले आहे। आगामी येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने व तसेच इतर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी काल परिमंडळ 2 अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सदर कॉम्बिंग ऑपरेशन हे अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेलं आहे। या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 283 गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे। त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुढची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 184 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, 63 तडीपार केलेले आरोपी आहेत आणि तात्पुरते तडीपार केलेले 35 आरोपी या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत। तसेच विकी शांताराम जावर आणि अमीर मुराद तांबोळी हे घातक हत्यारे स्वतःजवळ बाळगत असताना आढळून आले आणि त्यांच्यावरती 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई करत असताना या परिमंडळांतर्गत दोन्ही एसीपी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे। असे कॉम्बिंग ऑपरेशन परिमंडळ 2 अंतर्गत भविष्यात देखील चालू राहणार आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.